असं कानावर आलंय की तुमचे सासरे जे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते हां. ते देखील इच्छुक आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाली तर सासरा विरुद्ध जावई अशी लढत पाहायला मिळणार का? नाही, तसं पाहायला गेलं तर आपल्याला संविधानाने सर्वांना इच्छुक राहण्याचा अधिकार दिलेला आहे. मी असो किंवा ते असतील. पण त्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगतो की आमची समोरासमोर लढत नाहीच होणार. कधीच नाही होणार आणि मला त्यांच्यावर भरोसा पण आहे. पण देवेंजींनी जसं आत्ता सांगितलं होतं की 40% युवकांना मी महानगरपालिकेत संधी देणार. जे युवक कॅपेबल असतील त्यांना. एक युवा कार्यकर्ता म्हणून मला तिकीट भेटेल अशी मला अपेक्षा आहे. त्याचं कारण असं की 70% आमचे प्रभागात युवक आहेत. मग युवक म्हणजे 18 ते 35 ते 40 वयोगटातले. हा गट आमच्या इथं 60-70% गट आहे. तर त्यामुळं ह्यांना अनुषंगून माझ्या मते एक युवकाला पुढं घेतील. जसं आणि की सासरे आशीर्वाद द्यायची भूमिका घेतील. 100% आशीर्वाद देणार. सासरे पण देणार आणि मला वाटतं की आमची सासू पण आशीर्वाद देईल. कारण क्या बात आहे. आता शंकर भाऊंनी सांगितलं होतं सासूला की आईचा आशीर्वाद तुझ्या मागं आहे, आता सासूचा आशीर्वाद घे. क्या बात. तर देतील नक्की.